महाराष्ट्रामध्ये भाजपा आणि महायुतीचं सरकार येईल असा अंदाज बहुतेक एक्झिट पोलनं वर्तवलेला आहे। झिनियाच्या एआय महा एक्झिट पोलमध्ये महायुती सत्तेच्या जवळ जाणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। राज्यामध्ये 288 जागांसाठी मतदान पार पडलेलं आहे आणि काल संध्याकाळी अनेक एक्झिट पोल्स आलेले आहेत आणि या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रामध्ये भाजप महायुतीचं सरकार येईल असा अंदाज वर्तवला जातोय। झिनियाच्या एआय महा एक्झिट पोलमध्ये सुद्धा महायुती सत्तेच्या जवळ असेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय। तर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। भास्कर रिपोर्ट्स यांनी महायुतीला 125 ते 140, महाविकास आघाडीला 135 ते 150 आणि इतर 20 ते 25 जागा येतील असा अंदाज बांधलाय। न्यूज 18 मेट्रिक्स मध्ये 150 170 जागा महायुतीला, 110 ते 130 महाविकास आघाडीला, 8 ते 10 इतरांना असा अंदाज बांधण्यात आलेला आहे। तर चाणक्य स्ट्रॅटेजीजनं महायुतीला 152 ते 160, महाविकास आघाडीला 130 ते 138, इतरांना 6 ते 8 इतक्या जागा अंदाज बांधलेला आहे। पोल डायरीनं 122 ते 186 जागा महायुतीला मिळतील असा अंदाज बांधलाय। 69 ते 121 जागा महाविकास आघाडीला मिळतील आणि 12 ते 29 जागा इतरांना मिळतील असा अंदाज वर्तवलेला आहे। तर रिपब्लिकनं 137 ते 157 महायुतीला, 126 ते 146 महाविकास आघाडीला आणि 2 ते 8 इतरांना जागा मिळतील असा अंदाज बांधलेला आहे। तर झिनियानं काय अंदाज वर्तवलेला आहे आपण पाहूयात। पश्चिम महाराष्ट्रामध्ये महायुतीला 28 ते 33, महाविकास आघाडीला 37 ते 42 आणि इतरांना 1, विदर्भामध्ये महायुतीला 32 ते 37, महाविकास आघाडीला 24 ते 29 आणि इतरांना 2, मराठवाड्यात महायुतीला 16 ते 21, महाविकास आघाडीला 24 ते 29 आणि इतरांना 2 असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। ठाणे कोकणमध्ये 23 ते 28 महायुतीला, 9 ते 14 महाविकास आघाडीला आणि इतरांना 3, मुंबईमध्ये 15 ते 20 महायुती आणि महाविकास आघाडीला असा अंदाज बांधण्यात आलेला आहे आणि इतरांना 1, खान्देशमध्ये 15 ते 20 आणि महाविकास आघाडीला आणि महायुतीला दोघांनाही 15 ते 20 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे आणि इतरांना 1 जागा मिळेल असा अंदाज लावण्यात आलाय।